ओके. नमस्कार, मी अनघा एरंडे आणि आज आमच्या MV सखीच्या मुलाखतीच्या सिरीज मध्ये आज आपल्या बरोबर आहेत पास्ट MV वुमन प्रेसिडेंट माधुरी जोशी. माधुरी, तुझा खूप खूप काय म्हणतो, I'm very thankful that you came in. I know you're in India, but you still made time to talk to me. So thank you very much for that. आणि just a big hello to you. So you were a past Marathi Vishwa Women President. Not only that, you were also a BMM President also following that. But before we start on that discussion, can you just introduce yourself to everybody who is listening in today? Yes. Anagha, first of all, namaskar. आणि सगळ्या मराठी सख्यांना नमस्कार आणि तुझे आभार. कारण मी तुझे पूर्वी इंटरव्ह्यूज खूप पाहिलेत आणि आज तू मला ही संधी दिलीस तुझ्याशी बोलण्याची, सगळ्यांची बातचीत करण्याची. त्याच्याबद्दल मी तुझी आभारी आहे आणि मला खूप आनंद होतोय कारण बरीच वर्ष झाली मी कमिटीवर होते त्याला. पण तू म्हटल्याप्रमाणे आधी माझी मी ओळख करून देते. मी माधुरी जोशी. माझा जन्म मुंबईचा आहे पण मी पुण्यामध्ये वाढले आणि पुण्यामध्ये मी MSc स्टॅटिस्टिक्समध्ये केलं. त्याच्यानंतर मी 1 वर्ष फर्ग्युसन कॉलेज पुण्यामध्ये जे आहे तिथे शिकवत होते आणि 1980 साली माझं लग्न झालं. तेव्हा मी US ला आले सुहास बरोबर. US ला आल्यानंतर मी 2 वर्षात कम्प्युटर सायन्सची डिग्री घेतली, मास्टर्स इन कम्प्युटर सायन्स. आणि मग माझं फील्ड जरा बदललं पण IT मध्ये होते मी. आणि त्याच्या पुढे माझ्या 2 मुलांचे जन्म झाले. मला 2 मुलगे आहेत, नीरज आणि निखिल. त्यांचे जन्म झाल्यावर मी घरी होते पण पुन्हा फुल टाइम जॉब सुरू केला 10 वर्षांनी. तर म्हणजे आता मी 30 वर्ष IT फील्डमध्ये नोकरी केली 2018 सालापर्यंत. म्हणजे तोपर्यंत माझं करिअर त्याच्यात होतं. निरनिळ्या AT&T, लुसंट, IBM वगैरे. तुला माहितीच आहे IT फील्ड कम्प्लिटली चेंज झालं. खूप चॅलेंजिंग काम होतं परंतु आय वॉज एबल टू डू दॅट आणि आय एन्जॉयड इट. तर असं माझं करिअरचा पाथ आहे. आणि मी न्यूजर्सीमध्ये 1987 पासून आहे. तर तेव्हा 87 मध्ये न्यूजर्सीमध्ये मराठी कन्व्हेन्शन झालं होतं BMMचं. ते अटेंड केलं आणि तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की इथे मोठी मराठी विश्व हे मंडळ इथलं खूप मोठं आहे. मग मी ते दरवर्षी मुलांना घेऊन आम्ही सतत कन्व्हेन्शनही अटेंड केली, त्याचप्रमाणे मराठी विश्वचे सगळे प्रोग्राम्सही अटेंड केले. आता ही तुमची बिकॉज यू सेड स्टॅटिस्टिक्स, कम्प्युटर सायन्स, व्हॉट एल्स तुमचे अजून काय हॉबीज आहेत? म्हणजे दिस इज टू व्हेरी टेक्निकल. येस. आणि त्याच्यामुळे काय झालं, माझं हे फील्ड असं असल्यामुळे आय स्टार्टेड आउट ॲज अ व्हेरी अनालिटिकल पर्सन आणि आय हॅव गुड प्लॅनिंग, ऑर्गनायझेशनल स्किल्स. म्हणजे जे काय लागतात जॉब करण्यासाठी तसे माझ्याकडे स्किल्स आहेत. पण त्याचा मला मराठी विश्वाचं काम करताना उपयोग झाला. आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे मला आय एम अ फिटनेस फ्रीक. त्याच्यामुळे मी खूप वर्ष योगा करते किंवा तब्येत चांगली ठेवण्यासाठी लॉट ऑफ एक्सरसाइज अँड ऑल. पण त्याच्याबरोबरच मला लोकांशी बोलण्याची किंवा काही नवीन त्यांच्याकडनं शिकण्याची खूप आवड आहे. पण मी बघितलंय की प्रत्येक माणसाकडे काही ना काहीतरी तुम्हाला सांगण्यासारखं. यू ऑलवेज लर्न समथिंग फ्रॉम एव्हरीबडी. आणि ते थोडंसं म्हणजे तुम्ही जेव्हा एखादा ग्रुप जॉईन करता, म्हणजे गाण्याचा असेल काही, तसंच आता म्हणजे हे मराठी विश्वाची जी कमिटी आहे किंवा मराठी विश्वाचे जे मेंबर्स आहेत त्यांच्या ओळखी झाल्यानंतरही म्हणजे त्याची मला आवड आहे खूप की लोकांशी ओळखी करून घ्याव्यात, त्यांच्याकडनं शिकावं किंवा खूप मला उत्सुकता असायची. म्हणजे असं आहे. तर त्याच्यामुळे बेसिकली 40-45 वर्ष ही जॉब आणि फॅमिली आणि मग हे थोडंफार सोशल वर्क, लोकांना भेटणं, ह्याच्यामध्ये कशी वर्ष निघून गेली कळलं नाही. No, but तुम्ही आता पुण्यात आहात, you are taking care of yourself, getting back into, not getting back into, but enjoying yourself. It's good to see that also. So that's good. Yes. Life very well. Yeah. हो. आणि मुख्य म्हणजे काय आहे की 18 साली मी रिटायर झाल्यानंतर 2 वर्ष आम्हाला रुमेनियामध्ये राहण्याची संधी मिळाली. माझ्या मिस्टरांचा जॉब तिथे होता. तर त्याच्यामुळे तो एक वेगळाच अनुभव.
तिथे सुद्धा मला मी मराठी विश्व जशी मी जॉईन केलं तसंच तिथे मी एक इंटरनॅशनल नावाचा ग्रुप आहे की जो सगळे एक्सपॅट ज्यांना इंग्लिश स्पीकिंग एक्सपॅट्स फ्रॉम ऑल अराउंड द वर्ल्ड आणि लोकल पीपल तो ग्रुप जॉईन केला. त्यांच्याबरोबर बरेच ट्रिप्स वगैरे किंवा त्यांच्याशी इंटरॅक्शन झालं. आणि इंडियन एम्बसीमध्येही त्यांचे खूप प्रोग्राम्स असायचे बिफोर कोविड म्हणजे 2019 तेही मला अटेंड करता आले. म्हणजे ओव्हरऑल थोडीशी तुम्हाला ती आवड असेल तर वेर एव्हर यू गो यू लुक फॉरवर्ड फॉर दॅट. त्याच्यामुळे तेही एक वेगळा अनुभव मला मिळाला. आणि ते म्हणजे जसं मराठी विश्व मी सांगेनच की काय काय गोष्टी केल्या आणि मला कसा माझ्या बॅकग्राऊंडचा उपयोग झाला. ॲट द सेम टाइम मराठी विश्वाची कमिटी मी जॉईन केल्यामुळे मला जो काही ट्रिमेंडस फायदा झालेला आहे तोही माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये वगैरे तर तेही मी सांगेन. म्हणजे तुम्ही जर्सी मध्ये असताना यू वर मराठी विश्व मेंबर विच सो कुठल्या वर्षी तुम्ही नॉट प्रेसिडेंट बट विच इयर डिड यू join the board of director and how did this come about? Like did somebody ask you to join का तुम्ही स्वतःला तुम्हाला असं वाटलं की I should be joining मराठी विश्व? प्रामुख्याने 2 कारणं होती त्याच्यामध्ये. माझा जेव्हा धाकटा मुलगा कॉलेजला गेला 2003 मध्ये तेव्हा मला कळलं की आता म्हणजे आपल्याला तसा वेळ आहे, विकेंडला वेळ आहे थोडा विचार करायला येते. सो तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आम्ही राहतो मॉन्ट्रियल म्हणजे नॉर्थला राहतो न्यूजर्सीच्या. तर काहीच मला हे लोक दिसायचे म्हणजे मराठी विश्वाच्या कमिटीचे म्हणा किंवा बरेच तिथले राहणारे लोक दिसायचे पण ओळखी कुणाशीच नव्हत्या. तर म्हटलं की मला ओळखही नाहीये कुणाशी. आणि दुसरी गोष्ट मला प्रामुख्याने अशी वाटली की मी इतके वर्ष जात होते प्रत्येक प्रोग्रामला, जमेल तेवढी मदत केली पण मोस्टली जमलं नाही कारण जॉबमुळे म्हणा किंवा लांब राहत होतो. म्हटलं आता दिस इज अ टाइम फॉर मी टू गिव्ह बॅक टू दॅम यू नो व्हॉट आय कॅन डू, व्हॉट लिटल आय कॅन डू. या हेतूने मी विचार करायला लागले की काय करता येईल. आणि मग असं लक्षात आलं की कमिटीवर गेले तर दोन्ही गोष्टी माझ्या होतील म्हणजे ओळखी होतील, जास्त मदत करणंही होईल. म्हणून मी 2003 मध्ये कमिटीच्या त्यांच्या इलेक्शन्स असतात म्हणा किंवा थोडंसं यू हॅव टू आस्क फॉर दॅट, तर मी त्याप्रमाणे अप्लाय केलं आणि मग मी कमिटीवर आले त्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर 1 वर्ष मला खूपच तिथे आवडलं कारण मराठी विश्वाला 25 वर्ष झाली होती 2003 साली. तो मोठा कार्यक्रम झाला होता, त्याच्यात मला खूप काम करता आलं आणि मला खूप आवडलं सगळ्यांच्या बरोबरीने काम करायला. आणि मग अशी संधी आली की मी त्याच्या पुढच्या वर्षी व्हाईस प्रेसिडेंट झाले आणि मग मी 2005 मध्ये प्रेसिडेंट झाले. म्हणजे 5 to 6 1 वर्ष मी होते प्रेसिडेंट. आणि त्याचं कारण असं आहे की माझा स्वभाव असा आहे की वेनेवर म्हणजे कुठेही कामावर सुद्धा की आय जस्ट सॉर्ट ऑफ टेक द कम्प्लीट रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे समटाइम्स इट्स गुड पण त्याच्यामुळे म्हणजे आय ऑलवेज रेज माय हँड की कॅन आय डू दिस, की कॅन आय लीड दिस किंवा आय कॅन डू इट अशा टाईपचं. तर तसं मला ते झालं थोडंसं आणि असं वाटलं अरे मी प्रेसिडेंट झाले तर काही गोष्टी माझ्या मनात आहेत त्या मला करणं शक्य होईल आणि आय कॅन कॉन्ट्रीब्यूट लिटल बिट मोर असं एक थोडंसं मला वाटलं आणि मी हँडल करू शकते हाही मला कॉन्फिडन्स थोडा वाटला म्हणून मी मग प्रेसिडेंट झाले त्यावेळेला. व्हेरी नाईस. तर ड्युरिंग युअर प्रेसिडेंटशिप अँड ड्युरिंग युअर इयर्स म्हणजे तुम्ही जेव्हा बीओडी मध्ये होता, व्हॉट आर यू मोस्ट प्राऊड ऑफ लाईक तुमची काय लेगेसी काय होती, तुम्ही काय चेंजेस काय आणले, नवीन प्रोग्राम्स त्याच्याबद्दल सांगाल का? तर पहिली गोष्ट म्हणजे अर्थातच प्रत्येक प्रेसिडेंट अतिशय छान सगळे कार्यक्रम अरेंज करतात, गणपती, दिवाळी, संक्रांत वगैरे. परंतु माझ्या बाबतीमध्ये असं झालं की मराठी विश्व लायब्ररीचं काम पूर्ण झालं आणि अर्थातच हे माहितीच आहे की मी एकटीने काहीच केलं नाही कारण माझी टीम फार छान होती सगळी आणि प्रत्येकाकडे रिस्पॉन्सिबिलिटी होती. पण मी ते काम पूर्ण करण्याचं म्हणजे ते बघितलं की होईल ते पूर्ण आणि त्याचं ओपनिंग झालं. दुसरी गोष्ट म्हणजे मला एक असं जाणवलं की काही गोष्टी खूप ट्रिव्हियल होत आहेत. म्हणजे आता मराठी विश्वाची फार सुंदर एक म्हणजे आम्ही आनंदी गोपाळ स्कॉलरशिप जी देतो ती आपल्या कम्युनिटी मधल्या अगदी अकम्प्लिश मुलांना दिली जाते. तर मी जेव्हा अटेंड करायचे ना तेव्हा मला वाटायचं की या मुलांना माहिती आहे का, कारण ते यायची मुलं ती अवॉर्ड घ्यायची आणि लगेच निघून जायची
सो मला नेहमी असा प्रश्न पडायचा की त्यांना विचारावं की तुम्हाला माहिती आहे का आनंदी कोण, गोपाळ कोण, काय, म्हणजे कदाचित माहिती असेल. तर मी त्यावर्षी असा बदल केला की एक 8 मिनिटाची सीडी तयार केली म्हणजे एकांच्या पद्धतीने, आणि ती सीडी दाखवली की त्याच्यामध्ये त्यांचं लाईफ कसं होतं ते सगळ्यांना म्हणजे कळलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मुलांना मी सांगितलं होतं की तुम्ही एक फ्यू मिनिट्स तुम्ही बोला की हाऊ इज इट इम्पॉर्टंट टू यू टू विन दिस स्कॉलरशिप, नॉट जस्ट बिकॉज यू वन लॉट ऑफ अवॉर्ड, दिस इज वन ऑफ देम, असं नाही. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय कळलं, म्हणजे हाऊ कॅन यू रिलेट टू दॅट. आणि इतकी ती मुलं हुशारच असतात, फार सुंदर प्रत्येकाने सांगितलं. सो दॅट डेफिनेटली मेनी पीपल गेव मी फीडबॅक की दॅट वॉज अ व्हेरी गुड आयडिया, की क्लिअर झालं म्हणजे. आणि तिसरी गोष्ट मला सांगावीशी वाटते म्हणजे बऱ्याच वेळेला असं व्हायचं की आपण गणपती दिवाळी याला भेटतो पण कोण काय जॉब करतं कुणाला काय माहिती नसतं. सो म्हणून मी एक सुरू केलं, नेटवर्किंग फॉर करिअर डेव्हलपमेंट. आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप सेशन्स घेतले आणि लोकांच्या करिअर प्रत्येकाच्या म्हणजे त्या लेवलला ओळखी झाल्या. आणि काही स्पीकर्स बोलवले होते. एक दॅट वॉज अ व्हेरी गुड थिंग आय थॉट वी डिड. आणि अर्थातच ॲज आय सेड दिस वॉज ऑल बिकॉज आय हॅड अ व्हेरी गुड कमिटी आणि व्हॉलंटियर्स आणि खूप सगळ्यांनी मदत केली. म्हणजे ते बरोबर आहे की विदाउट युअर टीम मेंबर्स अ लॉट ऑफ थिंग्स आर जस्ट नॉट पॉसिबल. तुम्हाला सगळ्यांचं कार्य लागतं. यू नीड टू ब्रेनस्टॉर्म. आणि द वे वी वर्क ऑल्सो इज एव्हरीथिंग गेट्स वोटेड ऑन ऑल्सो, राईट? की एक्झॅक्टली नाही म्हणू शकत की मला हे करायचं आणि मी स्वतः करतेय किंवा एव्हरीथिंग हॅज टू. बोला. म्हणजे प्रेसिडेंटचं मला असं वाटलं मुख्य काम असं असतं की तुमच्या टीमची स्ट्रेंथ काय ते बघायचं. म्हणजे प्रत्येक जण त्या कमिटीवरचे हुशार लोक होते, त्यांच्या करिअरमध्ये ते सगळे तयारीने चालू होते. पण काही लोकांना थोडंसं तुम्ही सांगायला लागतं, मार्गदर्शन करायला लागतं. काही जण असतात त्यांच्या स्ट्रेंथ एवढ्या हे असतात की ते तुम्हाला मदत करतात, म्हणजे नेहमी सल्ला देतात म्हणा. सो असं ते सगळं थोडं बॅलन्स करायला लागतं. कारण वेन यू आर अ कमिटी मेंबर, म्हणजे इफ यू आर नॉट होल्डिंग एनी पोझिशन, त्यावेळेला तुम्हाला कोणतरी काम सांगतं, तुम्ही तुमचा पार्ट करता. पण प्रेसिडेंट असताना तुम्हाला जरा थोडंसं बघून ठरवायला लागतं की अरे हां, हे लोक हे करू शकतात आणि ह्याच्यामुळे आपल्याला फायदा होणार आहे. तर थोडं ते एक स्किल असेल तर चांगलं होतं म्हणजे, आणि कामं खूप चांगली होतात त्याच्यामुळे. नाही, बरोबर आहे. आणि like I said, it takes a village sometimes to achieve something, and that's exactly what you're doing. Yes. Right? Yes. But how did you start thinking about BMM also? Like, did it come very naturally? Is there a story behind this? Yeah, there is a story. कारण मी नंतर मराठी विश्वाची ट्रस्टी होते 2 वर्ष. आम्ही बायलॉजचं सुद्धा त्यावेळेला काम केलं होतं. म्हणजे बायलॉज थोडेसे चेंज करायचे वगैरे, थोडं रिवाइज केल्यामुळे डॉक्युमेंटेशन व्यवस्थित झालं वगैरे. सो ट्रस्टी सुद्धा 2 वर्ष होते मी. दॅट वॉज गुड. आणि मग मी BMMचे रिप्रेझेंटेटिव्ह झाले, कारण प्रत्येक मंडळाकडनं एक त्यांना रिप्रेझेंटेटिव्ह लागतो. सो मराठी विश्व नॉमिनेटेड मी, आणि देन आय वॉज अ रिप्रेझेंटेटिव्ह. आणि फारसं काम नसतं त्याच्यामध्ये, यू जस्ट अटेंड द कन्व्हेन्शन आणि यू गो फॉर व्होटिंग, अशा टाईपचं असतं. पण त्यावेळेला काय झालं की एक म्हणजे 2009च्या इलेक्शन्समध्ये दे वर इन द नीड ऑफ अ व्हेरी गुड लीडर, म्हणजे अशा टाईपचं. म्हणजे थोडी अशी सिच्युएशन झाली होती की दे डिडंट हॅव अ गुड कॅन्डिडेट. आणि मग देन आणि ऑफकोर्स BMMचं म्हणजे US आणि कॅनडा कम्प्लीट, म्हणजे सगळी मंडळं आहेत. दे डोंट नो यू आर लाईक अ पार्ट ऑफ ओनली वन मंडळ. तर ते जे बाकीचे लोक होते रिप्रेझेंटेटिव्ह, त्यांनी म्हणजे काही जणांनी मला न्यूजर्सीतल्या सुद्धा त्यांनी मला रेकमेंड केलं की यू हॅव व्हेरी गुड स्किल्स ऑफ मॅनेजिंग, आणि हे खूप मोठं काम आहे, पण असं आम्हाला वाटतं तुला जमेल, तर वाय डोंट यू गो फॉर दॅट. आणि आय हॅड नो आयडिया. मी म्हटलं ओके आय कॅन ट्राय, असं म्हणून मी उभी राहिले. आय हॅड नो आयडिया हाऊ मॉन्युमेंटल दॅट वर्क वॉज. पण झालं काय की जे लोक व्होट करणार होते त्यांनी माझ्याविषयी, म्हणजे म्हणून तर हे तू आता मगाशी मला विचारलंस ना, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट हाऊ युअर रेप्युटेशन इज. की नुसतं निवडून येणं किंवा टायटल असणं वेगळं, आणि यू क्रिएट युअर लेगसी किंवा यू क्रिएट युअर रेप्युटेशन. सो दॅट मी जेव्हा उभी राहिले त्यावेळेला लोकांना न्यूजर्सीत फोन आले होते की कॅन शी हँडल दिस, बिकॉज दिस इज अ व्हेरी टफ जॉब, आणि कॅन शी प्लॅन द वर्क प्रॉपरली, गेट द कन्व्हेन्शन डन.
आणि माझ्याविषयी लोकांनी खूप म्हणजे आय एम व्हेरी थँकफुल टू दॅट की त्यांनी माझ्याविषयी चांगलं सांगितलं. सो देन आय रिअलाइज की हाऊ इम्पॉर्टंट इट इज नॉट जस्ट टू हॅव द टायटल बट टू हॅव युअर रेप्युटेशन. So if you focus and if you are honest with your work, then that happens. आणि मग मी निवडून आले आणि त्या इलेक्शनच्या वेळेला थोडा गोंधळ होता पण एव्हरीथिंग वर्कड आउट आणि मग मी तशी मी प्रेसिडेंट झाले आणि इट वॉज जस्ट ट्रिमेंडस वर्क फॉर 2 years पण लर्न अ लॉट इन द सेन्स की किती प्रकारचे लोक या जगामध्ये असू शकतात. आणि आय ऑलवेज यूज टू मेक फन ऑफ दिस की देर इज नो HR इन कम्युनिटी वर्क. देर इज नो आपल्या कामावर कसं HR डिपार्टमेंट असतं. बरोबर. यू कॅन ऑलवेज कंप्लेन ऑर यू कॅन ऑलवेज डू समथिंग. पण इथे तसं नाहीये. यू आर ऑन युअर ओन. आणि त्याच्यामुळे मला खूप आय सॉ द गुडनेस इन पीपल. दे हेल्प मी अ लॉट अराउंड द वर्ल्ड ऍक्च्युली. इंडियामध्ये, US मध्ये, कॅनडामध्ये. बट ॲट द सेम टाइम इट वॉज व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग आणि इट टॉट मी मोर people skills किंवा how to have thick skin. That's another thing which I will talk later about, you know, when you ask me about what to tell women. मी थोडंसं ते सांगेन त्यावेळेला. कारण many women are capable, but थोडंसं ह्याच्यामध्ये it's kind of challenging work. असं होतं ते थोडंसं. So you enjoyed yourself. 2 वर्ष. Oh, absolutely. I enjoyed आणि I focused on work. Continuously work केलं आणि focused on good things. आणि then once I stepped down, once my term was over, then I said, okay, I'm available to help you, but I'm not gonna go back and, you know, mingle and, you know, just प्रत्येकाला काहीतरी सांगणार. Because many times people don't like that. The new committees have new ideas and they want to do their own way, and so if they ask for help, of course I was there, and that's what I did. And believe it or not, after 2 years many people told me that is the good thing you did, that not to micromanage or criticize or say that oh amcha वेळेला असं होतं, which works in our day-to-day life also, that not to, you know, interfere too much. You were BMM president. Where was your convention? Chicago मध्ये होतं. Chicago मध्ये होतं. Wow. So I used to fly to Chicago for meetings and that's a lot. Oh yeah, and I traveled around US and Canada also because they used to invite me. ते सगळी मंडळ मला बोलवायची. Right. दिवाळी हे ते युरोपला गेले होते कन्व्हेन्शनला. So you get lot of exposure, but because you are an ambassador, basically you are an ambassador of BMM, and India मध्ये मी भेटत होते लोकांना. So the main thing is not to get discouraged with anything that is happening, but just keep going, just have fun, and you know, just focus on work. And it at the end you feel like okay, work was done. At the same time you had fun also. Right. Because I've also realized कि चुका होतातच. You know, you are a human after all, right? Yes. चुका होतात. But you learn something from that. You decide not to make that same mistake again, and you might make that same mistake again. But it's okay, you know. But keep moving. Okay, आणि yes, बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की two people have two different opinions, आणि they both can tell you that I'm right, आणि you should listen to me. Right. So decision making म्हणा किंवा just to talk to them in a way that they won't feel bad. Sometimes you are also confused, like, oh my God, they both are right, and what am I going to do now? So, you know, that's, and you know, about that president, even though you don't have a boss, like at work, you have a boss, you can go to your director or, you know, talk to them. Right. But here what I noticed is who helped me was other women who were in that position, who were Marathi Vishwa presidents, men and women, as well as some of the BMM presidents, some of the well-wishers of BMM. And I can give you some names, but Mohan Ranade असतील किंवा शैला विद्वांस असेल, नंदा पडते, म्हणजे त्यांनी मला ऍब्सोल्युटली खूप, मी त्यांना केव्हाही कॉल करायचे आणि त्यांनी मला खूप छान त्याच्याबद्दल माहिती दिली, आधी काय झालेलं आहे, व्हॉट वर्क्स, व्हॉट डझंट वर्क. आणि आय यूज टू टॉक टू पीपल अ लॉट, सो दॅट हेल्प मी बिल्ड माय पीपल स्किल्स. कारण समटाइम्स
I'm in a field at work where you are just working with your PC and very dry and, it's nothing. You just talk to people when you have some work with them. But ह्याच्यामध्ये casual discussions, knowing people and what is their background and why are they saying this, or understanding people. So that really helped me with working on a committee. Okay. Very good answers. No, and truly a mark of a leader, because if you have, hey Sagar, you're not born with it. That's what I like to think also. You're not born. The situation brings you to a position where you have to quickly learn on your feet. And like you said, की कधी काय चुकतं, कधी बरोबर होतं, पण तुम्ही त्याच्यावरून शिकूनच पुढे जाता. Same at work also. When you're new out of college, it's life is a little bit different. You take on more challenges. Maybe you're managing somebody under you, so you learn how to talk to them. And this is how you also develop. And माझं एक वाक्य आहे, like, which I learned at work: put yourself in a difficult position, get outside your comfort zone, which I think you did. Right? Exactly. And that is what I would like to tell other women, that what happens is, of course, it's good to be in your group. आणि न्यू जर्सी तुला माहितीये की आता मराठी लोकांचा ग्रुप झालाय की म्हणजे एकेकाळी असं होतं की you had Americans and Chinese and all those friends. Then it became like, okay, all Indians, आता फक्त मराठी. So you kind of get used to that, की comfort zone मध्ये. आणि मग थोडं जरी बाहेर पडलं आणि लेट्स से यू डू सम वर्क फॉर मराठी विश्व, लेट्स से गणपतीला तुम्ही जेवण वाढायला उभे आहेत किंवा कॉफी केली आणि somebody comes and makes a comment like, oh, कॉफी काय गार होती, then that hurts you, की अरे यांना माहित नाही का की we work so hard and we have other jobs to do. असे ते लोक, म्हणजे you become more defensive. You have to get out of that zone, कारण then you have to face different types of people. And that is the skill you are going to develop when you come on a committee. Then you learn to just kind of not ignore, but kind of respond to them in a way that they will be involved. Like माझं favorite नेहमी असं उत्तर असायचं की you are so right, कॉफी यावेळेला खरंच गार होती, तुम्ही येता का माझी, मी कॉफी कमिटी केलेली आहे, why don't you come and give me good suggestions आणि आपण एकत्र काम करू. असं त्यांना म्हटल्यानंतर not everybody is ready to do that. But instead of, before I would have responded like, as I said, की अरे ह्यांना बोलायला काय होतं, they are not doing anything, अशा टाईपचं. म्हणजे instead of getting angry, frustrated, you learn to deal with different types of people. At the same time, many people used to give me compliments. तर ते सुद्धा म्हणजे तुम्ही you take it the right way, in the sense like, don't like, brag about it or whatever. So just learn and say, okay, how can I improve myself? So those are the things I would have never learned if I didn't have joined Marathi Vishwa Committee. Definitely not. कारण माझं job म्हणजे daily basis चालू होतं, म्हणजे I was doing well in my work, and that's about it. नाही, I know. I totally agree with you. मला पण हे खूप learning curve मिळाला, शिकायला मिळाला, I should say, because there are all kinds of people. And somebody might like what you are doing, what you are saying. Somebody might not. And बायकांचं काय होतं, it would really hurt me emotionally in the beginning. But then I just thought, what, आपल्याला you are selected as a board member. You have to listen to people. Number one, you might not agree with but make yourself a different person. This is your role. Listen to that as in that you are in that role and you are listening to somebody. Don't delve too much into it. चांगलं बोला, नमस्कार करा, आणि like move on. White bola, look for a solution for it, basically. Or even if somebody just, like you gave a very good example actually. So learn from it. Bring it up into the committee also and say, this is what somebody said. How do we rectify it? What do we do next time, so that people don't have that experience, basically? So right. And yes. Also, it helped me tremendously at work. This was my learning from it. Tumala, did it help in any way in your own job also? Oh, definitely. Because IT मध्ये इतके changes होत गेले, आणि initially IT work back in the 90s was only okay, US मध्ये व्हायचं,
आणि you just do your job regular, you report to your manager and all that. It was good. Team was all in the US. Then after 2000, the team, my work was done in India, TCS बरोबर. And that was a very challenging thing because, you know, you're constantly working, but at the same time, you needed a lot of patience. आणि लोकांशी बोलण्याची हे आणि getting the work done. कारण you cannot come and tell your manager that, oh, you know, you cannot complain basically. Right. So you have to get it done somehow. This is what started happening after 2000. आणि मला मराठी विश्वाच्या कमिटीमुळे मला ट्रिमेंडस त्याची मदत झाली की हाऊ टू जस्ट लिसन टू पीपल, नॉट जम्प इन टू इट अँड जस्ट टेक अ स्टेप बॅक अँड सी की या माणसाची बॅकग्राऊंड काय आहे, वाय इज ही सेईंग दॅट, किंवा वाय द वर्क इज नॉट गेटिंग डन, वाय व्हॉट आर द इश्यूज. म्हणजे I started, like, as you said, putting my feet in their shoes and understanding them, which one aspect sometimes, we say emotional IQ, that is sometimes is missing. Yes. And that helped me with this. And me, as you know, I got married in 80, so त्याच्या आधी म्हणजे very comfortable life होतं, एकच पुण्यामध्ये, no globalization. आणि एकदम तुम्ही यू आर थ्रोन इन टू, म्हणजे US मध्ये आलं आणखीन वेगळं, सारखे चेंजेस. सो बेसिकली यू हॅव टू चेंज युअर सेल्फ. दॅट्स व्हॉट आय नोटीस. Unless I change, unless I get some exposure by different angles, it's not going to help, because otherwise people were very, very stressed at work. And they are like, why this is happening? And it's very hard to deal with the changing situation. May not be the young people right now, they kind of used to it, but for us it was difficult. So getting involved with this committee, that's how it helped me at work. आणि माझे वर्कवरचे जे स्किल्स होते ते मला मराठी विश्वामध्ये खूपच, organizing my work, it helped me a lot. So yeah, Nani, I feel also like sometimes when you take up these kind of challenges, you come out of your comfort zone, and you don't know you have these skills inside of you. You just pull it out. Exactly. Out of yourself. तेव्हा तुम्हाला कळतं, oh, I can manage money, I can do this, Right. So I felt that was a big push for me. Kind of a game changer. I noticed a lot of changes at work also because of this. आणि तुम्ही जसं म्हणताय, लोकांशी बोलायचं skills, you meet different people. I like listening to people's stories. Obviously, that's one of the reasons doing this interview also. But तेच जरा emotional intelligence तुमचा वाढतो. How to ask people the same question, like, why are you doing the way you are doing something? But anyway, so that's good to know. But after BMM, anything else took up? काय केलं तुम्ही म्हणजे त्याच्यानंतर? तर convention was a big thing. It was a big success. So we were very happy. But after that, माझ्या असं लक्षात आलं की since I was visiting different मंडळs, मला लोक खूप भेटत होते आणि प्रत्येक ठिकाणी मला म्हणायचे लोक की तुला काही आमच्या मुलांसाठी काही मुलं माहिती आहेत का तुला, मुलगा मुलगी. आणि इवन दो वी ऑलवेज से की अमेरिकेमध्ये मुलं ठरवतात त्यांचे ते, पण तरी पेरेंट्सना तो एक बिग कन्सर्न होता. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी त्यांना सुचवायला लागले की हो मला माहिती आहे एक मुलगा तिथे आहे, मुलगी. आणि कन्व्हेन्शन मध्ये सुद्धा ते असतं मॅट्रिमोनियल गेट टुगेदर. So I continued doing that basically, because that is something I could do from home. Okay. And I helped many young people. I used to recommend and matrimonial help मी करत होते. Okay. अजूनही मी थोडंफार करते, थोडं कोविडमुळे कमी झालंय, पण that is something I took on. आणि प्रत्येक कन्व्हेन्शन कमिटीला मी सांगितलेलं आहे की इफ दे नीड माय हेल्प आय एम देअर. सो 2015 मध्ये लॉस एंजलिसला दे गेव मी द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर BMM अवॉर्ड्स, म्हणजे एक स्मॉल पोर्शन ऑफ दॅट कन्व्हेन्शन वर्क आय डिड. सो असं त्या टाईपचं म्हणजे ते मी करते. आणि मेन थिंग इज ॲज आय टोल्ड यू की आफ्टर आय रिटायर्ड आणि हेच म्हणजे माझं ट्रॅव्हलिंगच सुरू झालं बऱ्यापैकी. त्याच्यामुळे मग आता यावर्षी कन्व्हेन्शनला जाणार आहे. सो बघूया काय काय होते. यावर्षी कन्व्हेन्शन आपल्याकडे अटलांटिक सिटी मध्ये आहे. न्यू जर्सी मध्ये. हो ना. आय नो. अँड
No, but it was wonderful to hear about all your achievements. I mean, really, I have known you, but I didn't know all this background. So this is completely new to Right. me. And I'm hoping, Yeah. and I'm hoping like by doing this, all of you women who have contributed so much to Marathi Vishwa and to the Marathi community, I'm hoping people Mhm. are reintroduced to all of you. When they meet you again, they will know so much more about you and have so much more to talk to you about. Uh, Right. as a last question and as advice also, what would you tell women, primarily women, young girls who are listening to today's show or Yeah. today's program? What would you advise them? तुम्ही आता हे तुमचं शिक्षण बघितलं, आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे शिक्षणात खूप खोलमध्ये घुसतो, पण मल्टिपल मास्टर्स असतात, PhDs असतात. What else is बरोबर. important? What else should women focus on for themselves? तर त्याच्यामध्ये असं आहे की ऑफकोर्स मेनी विमेन हॅव स्पेसिफिक टॅलेंट्स दॅट आय नो की त्यांना जमलेलं नसतं. म्हणजे तुम्हाला म्युझिक आहे किंवा डान्स वगैरे ते तर म्हणजे यू कॅन परस्यू दॅट. पण मेनी विमेन लाईक मी प्रॉब्ली दॅट आय डिडंट हॅव स्पेसिफिक एज्युकेशन in any art kind of area. So I would suggest that at least get involved, get involved with people. कारण आपला जो धर्म आहे तो म्हणजे लोकांना भेटण्याचा, लोकांच्या बरोबर राहण्याचा धर्म आहे आपला. त्याच्यामुळे अदरवाईज इफ यू आर आयसोलेटेड अँड ओनली फोकस्ड ऑन युअर वर्क आणि यू डू वेल देअर, you do everything, but also you need to get involved with your community. आणि दॅट कुड बी एनिथिंग. म्हणजे आता मी मला मराठीची आवड खूप असल्यामुळे, लिखाणाची आवड आहे, त्याच्यामुळे मी अर्थातच आय गॉट अट्रॅक्टेड टू मराठी विश्व. पण यू नीड टू कम आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. आणि आय ऑलवेज से दॅट की ॲटलिस्ट कम ऑन द कमिटी, गेट इन्व्हॉल्ड आणि ट्राय टू लर्न दिस स्किल ऑफ गेटिंग अलॉंग विथ पीपल and doing the teamwork. Karan, that is going to help you. That kind of liberates you. That's what I think. Otherwise, before मला असं कोणी काही म्हटलं की then I'm like, okay, then I'm not going to go there again. Right. I'm not going to talk to this person again. So I'm like restricting myself. पण आता मला थोडंसं लिबरायझेशन होतं की अरे ओके, आय कॅन टॉक टू एनीबडी, आय कॅन हॅव फन आणि आय टेक दॅट लीप. म्हणजे काय होईल ते होईल. I will learn. आणि बेसिकली इफ यू टॉक टू पीपल, मला इतकं इंटरेस्टिंग वाटतं की असं मेनी टाइम्स पीपल हॅव सजेस्टेड मी ऑल्सो, पण आय कॅन राईट अ बुक ऑल्सो. इतके. आणि एक उदाहरण सांगते की एक फायदा मला म्हणजे कसा झालेला आहे, त्याची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशी की मी पुण्यामध्ये होते काही महिने 2019 मध्ये. आणि बालगंधर्व पुण्यामध्ये आहे, बालगंधर्व थिएटर, तिथे पु ल देशपांड्यांचा पुलोत्सव कार्यक्रम चालू होता. म्हणजे रोज कार्यक्रम असायचे. तर एकदा मी अशी गेले होते आणि आय डिडंट नो एनीबडी, आय वॉज जस्ट सिटिंग इन द ऑडियन्स. आणि एकदम स्टेजवरती कोण होते तर दिलीप प्रभावळकर, सुधीर गाडगीळ, मोहन आगाशे, आणखीन रामदास फुटाणे वगैरे असे बरेच लोक होते. आणि दे वर टॉकिंग अबाउट त्यांचे एक्सपिरियन्सेस पुलंच्या. आणि मोस्ट ऑफ देम जस्ट लुक्ड ॲट मी अँड दे रेकॉग्नाइज मी. आणि नंतर माझ्याशी ते बोलायला आले आणि ते म्हणले तू कशी काय इथे म्हणून. सो दॅट वॉज अ नाईस सरप्राईज. म्हणजे आय डिड नॉट गो ऑन माय ओन टू से की काय, पण ते बोलायला आले. म्हणजे त्यांनी सांगितलं की त्यांनी ओळखलं म्हणजे. आणि इट वॉज अ नाईस फिलिंग की अरे एवढे मोठे लोक आहेत इंडियामध्ये, तर पुण्यामध्ये खूपच त्यांचं हे आहे. पण असे अनुभव येतात आणि देन यू फील लाईक ओके, इट वॉज गुड कनेक्टिंग विथ डिफरंट पीपल. आणि अशा टाईपचं म्हणजे यू आर नॉट अलोन इन दिस वर्ल्ड, just doing your own thing. It's good to get involved and it will help you with your personality, with your job. You will have lots of fun, that I can guarantee. It's a lot of fun to meet different people. And then I could never not do this because I don't have any regrets, complaints in the sense, as I said, I just focused on work and goodness in people. And कारण कदाचित तुला वेन यू टॉक टू अदर विमेन, आय थिंक थोडेसं ऐकू येईल तुला की हा एक मोठं चॅलेंज आहे. कुठेही असतं म्हणजे कामावर, की बायकांना जरा थोडंसं जास्त टू हँडल ऑल दिस स्ट्रेस आणि हे होतं.
पण that is something that you can do and you have fun. Right, you can do it well. So Madhuri, we are coming to the end of the program, and thank you very much. I know you were very excited, and I learned so much about you from this simple 45-minute call. I learned a lot. So thank you very much. Nai, kharas, thank you for sharing your wisdom and a new, kind of found out a lot more about you. So that's what I'm saying. And unless you really get to talk to people, learn their story, what they went through, and that is also inspiring. That kind of encourages you to do more, basically. So. Yeah, आणि म्हणून I really want to thank you, कारण तू आणि मराठी सख्या यांनी जे सुरू केलंय तर अमेझिंग. म्हणजे एव्हरीबडी स्टोरी इज डिफरंट इन अ वे. वी आर ऑल सिमिलर, बट ऑल्सो एव्हरीबडीज चॅलेंज अँड द आउटलुक टुवर्ड्स लाईफ इज लिटल डिफरंट अँड यू कॅन लर्न अ लॉट. म्हणजे उद्या मी दुसऱ्या कुणाचा इंटरव्ह्यू पाहिला तर मला अरे या दिस इज समथिंग दॅट आय कॅन लर्न टू डू ऑर समथिंग यू कॅन लर्न. म्हणजे त्याच्यामुळे खूप तुम्ही प्रत्येकाकडनं काय 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 शिकू शकता. आणि सो माझ्या मुलाने त्याचा फायदा झालेला आहे, कारण त्यांना असं वाटायचं की घरामध्ये आईच बॉस आहे, पण अरे बाहेर सुद्धा ती असू शकते. आणि त्यांना लक्षात आलं की कन्व्हेन्शनला सुद्धा ते नेहमीच येत होते, पण शिकागोला आल्यानंतर तुला मुलगी असतील कदाचित, मुलगी आहेत तुला ना? मुलं जरा थोडी कमी बोलतात, सो दे कॅनॉट एक्सप्रेस मच. पण आय थॉट दॅट दे वर प्राऊड ऑफ मी, असं मला वाटलं. सेम थिंग, आय हॅव दॅट सेम फीडबॅक. ही टॉक्स व्हेरी लिटल, but I know he's watching me. I find him watching everything I do and say, and then I see him trying to put it in his life also in some shape or form. So it's very important to have those role models for your, for not only your family, but for other kids also. So right, yeah, it is. That is true. So I hope more and more women pursue and do this, and all the best. Marathi Vishwa committee also, I know. And this is a challenging time because of the pandemic. But yes. calls have suddenly taken off. Basically, most of my interviews are what we were doing in Marathi Vishwa Community Center. It's easily done through Zoom. And that's yes. Good. But, yes. Yeah. But thank you again, Madhuri. आणि ओके, सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा. And thank you, and we'll talk again. Thank you. Just hold on.